नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोटी त्र्यंबकेश्वर महामार्गाच्या भूसंपादनास तीव्र विरोध. 15 ऑगस्ट पासून सहकार आंदोलनाचा इशारा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात करण्यात येत असलेली अनेक कामे वितरक सापडली आहेत. कोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ च्या भूसंपादनाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. अंतिम भूसंपादन प्रक्रियेत शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तो मोबदला द्यावा, अशी भूमिका कृषी समितीने घेतली आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास 15 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून याबाबतचे पत्र भूसंपादन अधिकारी तथा नाशिकचे उपजिल्हा अधिकारी रवींद्र भारते यांना देण्यात आला आहे. कृषी समितीचे अध्यक्ष नागेश गायकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. यापूर्वीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी लष्कर, रेल्वे, धरणे आणि विविध शासकीय प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत. आता पुन्हा महामार्गासाठी भूसंपादन करताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या त्यागाचा विचार करणं गरजेचं आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट पासून असहकार आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असं त्यांनी नमूद केलं आहे.